संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमचं @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राईब करा. विजय अभावी कागल तहसीलदार कार्यालयात कामकाज ठप्प. नागरिकांची हेळसांड. तहसीलदार कार्यालय सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत वीज नसल्याने कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे तालुक्यातून येणाऱ्या सामान्य जनतेला दुपारी 3 वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक जून 15 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वीज मंडळाने कामासाठी वीज पुरवठा बंद केला होता. तशी आगाऊ सूचना सर्व सरकारी कार्यालयांना व नागरिकांना दिलेली होती. परंतु कागल तहसीलदार कार्यालयाने याबाबत कोणतीही दक्षता घेतली नाही. वीज पुरवठा नसल्याने संपूर्ण कार्यालयाचे काम ठप्प झाले. सध्या शाळेंच्या विविध दाखल्यांची कामे व इतर कामाची धांदल सुरू आहे. दाखल्यासाठी तालुक्यातून व लांबून आलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. तहसीलदार कार्यालयाकडे जनरेटर, सौर ऊर्जा व पवनचक्की ही पर्यायी साधने आहेत, परंतु त्यांचा वापर नसल्याने ती धुळखात पडलेली आहेत. जर तहसीलदार कार्यालयाने पर्यायी साधनांची देखभाल केली असती तर तहसीलदार कार्यालयाचे काम चालू झाले असते. वीज नसल्याने कार्यालयातील सर्व कर्मचारी बसून होते. दाखल्यासाठी आलेले लोक मात्र ताटकळत उभे होते. पालक विद्यार्थ्यांच्या दाखल्यासाठी हेलपाटे मारत होते. कागल तहसीलदार कार्यालयातून वेळेत दाखले मिळणार का, असा सवाल केला जात आहे. या सर्व गोष्टीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून आम्ही तहसीलदार साहेबांना जाब विचारणार. या तहसीलदार कार्यालयामध्ये जनरेटर आहे, पण त्याचा वापर पण आहे आणि सौर ऊर्जा आहे, त्या सौर ऊर्जेचा पण वापर नाही. मग हे कशासाठी वापर केलंय, कुणासाठी केलंय? जर वापरच त्याचा होत नाही तर मग एवढं पैसे खर्च करून, एवढं कोट्यावधी पैसे खर्च करून कशासाठी उभा केलंय, हा आमचा सवाल आहे. स्मार्ट मीटर बसवू नका म्हणून लोक विरोध करतात, तरी पण कुठल्याही लोकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवली जातात. या मीटरमुळं लोकांना भरमसाठ बिलं येतात. आज तहसीलदार कार्यालयात आम्ही आहे, सकाळपासून तहसीलदार कार्यालयामध्ये लाईट नाही. आज शेतकऱ्यांचे अनेक बी बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावं लागतात, खतासाठी ऑनलाईन अर्ज करायला लागतात. शाळेच्या मुलांनी दाखलं पाहिजे हवे आहेत आणि ह्या तहसीलदार कार्यालयात लाईटच नाही. किती कर्मचारी असतील बघा, तहसीलदार, नायब तहसीलदार 2 इतके जवळजवळ 50-60 कर्मचारी आज बसून आहेत. बॅटरी पण आहे, जास्तीत बॅटरी 1 तासभर चालते. आणि हे असले यांची लोक आता असूरपुत्र करून लोक आणल्यात. सकाळपासून माणूस म्हणजे जेवण नाही, काही नाही, आज इथं बसलाय, या माणसाला दाखला मिळत नाही. या गोष्टीला जबाबदार कोण? MECB काय तहसीलदार कार्यालय? हा आम्ही आज शिवसेनेच्या तर्फे जाब तहसीलदार साहेबांना उचलला.